एकमेकांना अपार आनंद आणि आदर देण्याची प्रतिज्ञा करतात। वर आपल्या पत्नीचे आभार मानतो, म्हणजेच तो त्याच्या वधूचे जीवन पवित्र आणि सुंदर बनवण्याबद्दल आभार व्यक्त करतो। ओम चत्वारिमायो भवाय विष्णुस्त्वानय आर्ते आर्ता भविष्यामि सुख दुःख विभागिनी तवाज्ञां पालयिष्यामि चतुर्थेऽहं ब्रवीमि त्वाम्। पाचवा फेरा हा आज्ञाधारक आणि उदात्त मुलांना जन्म देण्यासाठी घेतला जातो आणि जोडप्यासाठी एकत्र प्रार्थना करण्यासाठी विश्वातील सर्व जीवांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते। ते एकमेकांना प्रेमळ जीवन जगण्याचे वैयक्तिक वचन या फेऱ्यासोबत देतात। ओम पंचपशुभ्यो विष्णुस्त्वानयन्तु कुटुम्बं रक्षयिष्यामि आबालवृद्धकादिकम् अस्ति नास्ति च सन्तुष्टा पंचमे त्वं ब्रवीमि त्वाम्। सहावा फेरा या फेऱ्यामध्ये वर विचारतो, माझ्या सोबत ही 6 पावले टाकून तू माझे हृदय हे अपार आनंदाने भरले आहेस। माझ्या सोबत असेच कायमचे चालून तू माझे हृदय आनंदाने भरशील का? आणि वधू उत्तर देते, हो, मी सदैव तुझ्या पाठीशी उभी राहील आणि नेहमीच तुला आनंदी ठेवेन। ओम षडऋतुभ्यो विष्णुस्त्वानयन्तु इहाये साक्षिको विष्णुर्न च त्वां वञ्चितास्म्यहम् उभयो प्रीतिरत्यन्ता षष्ठेऽहं च ब्रवीमि त्वाम्। आणि आता या विधीतला शेवटचा म्हणजे 7वा फेरा। 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात हे जोडपे आपलं बंधन कायम करतं आणि विश्वासू साथीदार राहण्याचं वचन एकमेकांना देतं। वर असे म्हणतो की एकमेकांना पती पत्नी म्हणून घोषित करत आहोत। तो त्याच्या पत्नीला मी तुझा आहे आणि तू अनंत काळासाठी माझी आहेस हे वचन देतो। आणि वधूही ही घोषणा स्वीकारते आणि म्हणते, देव साक्षी आहेत म्हणून मी आता तुझी पत्नी आहे आणि आपण एकमेकांवर कायम प्रेम करू, एकमेकांचा कायम आदर करू आणि एकमेकांना कायम जपू। ओम सखे सप्तपदाभव सामानुव्रताभव विष्णुस्त्वानयन्तु होमयज्ञादिकार्येषु भवामि त्वत्सहायिनी धर्मार्थकामकार्येषु सप्तमेऽहं ब्रवीमि त्वाम्।